करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, ही दुनिया खरंच खोटी आहे की खरं आहे, परंतु त्यामध्ये भोळं राहू नका. जर तुम्हाला चंचल राहायचं असेल, बघा, मन चंचल ठेवू नका. कारण काय, आपलं मन चंचल राहिलं ना की लोक उत्तम प्रकारे काय करत असतात, आपल्याला कॅच करत असतात. कारण भाग कसा दिलेला आहे, तुमचं नाणं जर खरं असेल तर नुसतं खरं असून उपयोगाचं नाही आहे, तर त्याला वाजवून दाखवण्याची कला तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे करोडो रुपये आहेत, परंतु जर तुम्ही खर्च करत नसाल तर त्या करोडो रुपयांचा उपयोग काय? ते खर्चसुद्धा करता आले पाहिजे. तुमच्या अंगामध्ये कला आहे, जर ती कला लोकांपुढे सादर केली नाही, सादर करता आली नाही, तर त्या कलेचा उपयोग काय? म्हणून ज्ञान म्हणजे काय? समर्थ म्हणाले, तुम्ही काय करू शकता याचं भान, आणि भान म्हणजे कधी काय करू नये याचं ज्ञान. नाही कळलं ना? समर्थ म्हणाले, ही संतांचं वचन आहे. ज्ञान म्हणजे काय? आपल्यामध्ये असणारा जो अज्ञान आहे ना, तो बाजूला काढायचा आहे. जर आपल्यामधला अज्ञान बाजूला झाला की आपला देह हा चंचल राहणार नाही. आपण सहजपणे म्हणतो ना, अरे तू भानावर आहेस का? म्हणजे काय? तू एका जागी एका ठिकाणी स्थिर आहेस का? का भान हरपलाय? आपण म्हणतो की नाही? म्हणजे त्याचप्रमाणे बघा, हुशारीत राहिलं पाहिजे. जीवनात फुकट काहीच मिळत नसतं. स्वतःची सावलीसुद्धा स्वतःला बघा, प्रत्यक्षात उन्हात गेल्यावर उभं राहिल्यावरच आपल्याला सावली पाहायला मिळते. किंवा बघा, एखाद्या ट्यूबलाईटच्या खाली किंवा बघा बल्बाच्या इथे आपल्याला त्याची सावली पाहायला मिळत असते. त्यासाठी आपल्याला बघा तिथपर्यंत पोचावं लागतं. असं जीवनामध्ये काहीच फुकट मिळणार नाही आहे. आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे ना, अहो संतांची कृपा आहे, परमेश्वरांचा आभार मानायला पाहिजे आपण. कारण खरंच आपल्याला या पृथ्वी तलावर जन्म प्राप्त करून दिलेला आहे. या जन्माचं सार्थक करायचं आहे. दुनियेतले लोक कशी आहेत, काय आहेत, याचं आपल्याला घेणं देणं नाही आहे. परंतु या जन्मात आपण भोळे राहून उपयोगाचं नाही आहे. कारण विचार जर तुमचे उत्तमाचे असतील तर बघा, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आपण एखादं वाक्य खरं बोललो की समोरची व्यक्ती आपल्याला शपथ घ्यायला लावते. शपथ घे म्हणजे विचार करा. आता आपण खरं सांगितलेलं आहे, परंतु त्या व्यक्तीला खोटं वाटतं. बरोबर की नाही? म्हणजे जर विचार केला ना, कर्म करत असताना कुणीही विचार करत नाही आहे. प्रथमतः विचार करा. जे आपल्याला कार्य करायचं आहे ना, ते कार्य बघा, जसं एखादी परीक्षा असते, त्यावेळी डायरेक्ट 6माही वार्षिक परीक्षा नसते. पहिली घटक चाचणी असते, 3माही असते, बरोबर की नाही? नंतर 6माही असते, नंतर 9माही असते, नंतर 12माही असते, बरोबर की नाही? म्हणजे वार्षिक परीक्षा. का डायरेक्ट वार्षिक परीक्षा असं नाही आहे. प्रथमतः आपल्या सराव परीक्षा होत असतात. मग तसंच
एखादं उत्तमाचं जेव्हा कार्य करायला जाऊ ना, तेव्हा ते कार्य करत असताना त्याचा सराव करणं गरजेचं आहे. आपण एखाद्या कंपनीत जेव्हा जातो बघा जॉबसाठी, एखाद्या ऑफिसमध्ये आपण बघा जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी जातो. तेव्हा काय विचारतात? तेव्हा काय बघितलं जातं? असं आहे का ग्रॅज्युएशन झालं, चला उद्यापासून जॉइन. परंतु त्या कंपनीमध्ये काय बनवलं जातं? ती कंपनी काय काम करते? आणि आपण कोणत्या कामासाठी गेलेलो आहोत? हे पाहणं गरजेचं आहे. मग समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे विचारते ना आपल्याला, की तुमचा अनुभव काय आहे? किती वर्ष एक्सपिरियन्स आहे? विचारते ना. म्हणजे कर्म करत असताना विचार करत जा. मग तसंच एखादं जॉबसाठी जेव्हा आपण जाऊ त्यावेळी बघा आपण अनुभव असणं गरजेचं आहे. मग आपण आता असा विचार करू, "अरे, मी कुठे काम केलं नाही आहे. मी फ्रेशर आहे." बरोबर आहे. तुम्ही फ्रेशर जरी असला, तरी तुम्ही एखादी बघा कोर्स केला असणार. एखादी तुमच्यामध्ये कला असेल, एखादी तुम्ही परीक्षा पास झाला असेल, त्याचा तुम्ही अनुभव घेऊन पुढे जाणार ना. कारण प्रत्यक्षात कुणाचा ना कुणाचा तरी आशीर्वाद आपल्याला घ्यावा लागत असतो. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपले आई-वडील असतात, त्यांचा आशीर्वाद त्यांना सकाळी उठल्यानंतर नमस्कार करणं खरंच गरजेचं आहे. कारण त्यांच्यामुळेच बघा आपल्याला हे जग पाहायला मिळालं ना. कारण आयुष्य एक असा व्यापार आहे, जिथं एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळूच शकत नाही आहे. का मिळते? नाही, कुठल्यातरी गोष्टीचा त्याग करावाच लागतो. म्हणून हाताची पाची बोटं समान आहेत का हो बघा? नाही आहे. एक उंच आहे, एक खोल आहे बघा प्रत्यक्षपणे लहान आहे ना. म्हणून विचार करा. एका चुकलेल्या निर्णयाचा दोष आपण आयुष्यभर नशिबाला दोष देत बसतो. चुकी आपणच केलेली आहे. निर्णय घेत असताना आपणच चुकलेलो आहोत. मग दोष नशिबाला का? अहो, आपण तर दोष खरं म्हणजे कर्माला दिलं पाहिजे. मग आपण नशिबाला दोष देतो आणि मग विचार करतो, अरे दुनिया फसवा-फसवीची आहे. दुनियेतले लोकं बघा खोटं बोलतात. खोटं ते नाही बोलत. खोटं आपण निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे आपण फसलेलो आहोत. बरोबर आहे की नाही? माझं ते माझंच. आपण विचार करतो. लगेच बघा, ज्याप्रमाणे मी सांगेन तेच खरं. परंतु मीपणा नसावा. बरोबर आहे? अभिमान नसावा. सर्व समजून घेणं गरजेचं आहे. जर आपल्यामध्ये समजण्याची भूमिकाच नसेल, मग उपयोग काय? आपलं म्हणण्यानं बघा प्रत्यक्षात आपण काय विचार करतो? आपलं म्हटल्यानं आपलं कोणी होतं का? नाही होत. आपण ठरवलेलं आहे, पण समोरच्या व्यक्तीने ॲक्सेप्ट केलं पाहिजे ना, स्वीकारलं पाहिजे. परंतु ते जगाला दाखवायचं म्हणून असं अजिबात करू नका, की हा माझा मित्र, ही माझी मैत्रीण. अजिबात नाही आहे. होऊच शकतच नाही आहे. कारण त्या व्यक्तीच्या मनात, त्या मित्राच्या मनामध्ये, त्या मैत्रिणीच्या मनामध्ये दुसरं कोणीतरी असतं. आपल्याला वाटतं, की मी तिचा मित्र आहे किंवा बघा प्रत्यक्ष त्याची मैत्रीण आहे. परंतु अंतःकरणातून जीवापलीकडं बघा प्रत्यक्षपणे ते जपलं पाहिजे ना. नातं टिकवायचं आहे. त्यामध्ये भोळेपणा नसावा. जीवनात तुम्हाला कधी ना कधी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागत असणार. परंतु त्या मर्यादा खऱ्या अर्थानं जीवन उजळून निघण्यासाठी असतात. म्हणून प्रत्येकाला मर्यादा करून दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादेनुसार आपल्याला काम करावं. आपल्या स्वतःच्या चुका बघा प्रत्यक्षात
मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची ही सवय आपल्यालाच असते. मग ही सवय कुठेतरी कमी व्हावी. कारण एक बोट जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे करतो ना, त्यावेळी 3 बोटं 4 बोटी आपल्याकडे असतात. आणि ज्याप्रमाणे आपण स्वप्न पाहतो ती झोपेमध्ये पाहू नका. त्यासाठी स्वप्न साकार करण्यासाठी हिम्मत म्हणजे जिद्द ठेवा आणि ते स्वप्न पूर्ण करा. कोणतेही लोक तुमच्याकडे वाईट नजरेने पाहणार नाहीत. तोल सांभाळता आला नाही तरी चालेल, पण प्रत्यक्षात आपलं तोंड सांभाळा. कारण याच तोंडामुळे बघा, प्रत्यक्षात एखादा शब्द ज्यावेळी बाहेर पडतो ना, त्यावेळी सगळी नाती, सगळी माणसं बघा प्रत्यक्षपणे तुटली जातात. लक्षात ठेवा, किंमत पैशाला कधीच नसते. कारण किंमत पैसा कमावताना केलेल्या कष्टाला असते. तुला पगार किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तू काय काम करतोस हे महत्त्वाचं आहे. आपण फक्त एवढंच पाहतो, अरे तुला पेमेंट किती, तुला पगार किती, परंतु काय काम करतोय हे कोणच जाणून घेत नाही आहे. हे जाणलं पाहिजे. चांगलं काम करतो की वाईट काम करतो. जो इतरांचा वाईट करतो ना, त्यांचं चुकूनही चांगलं होत नसतं. हा निसर्गाचा, बरोबर की नाही? निसर्गाच्या नियमापुढे कोणाचंच काही चालत नाही आहे. म्हणून विचार करा, आपण त्या नियमात बसलो पाहिजे. नियम जर आपल्याला नसतील तर समोर यम आहेच. म्हणून काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माये बाप. स्वतःच्या भावना बाजूला ठेवून सर्वांसोबत ज्यावेळी आपण बघा नॉर्मलपणे राहतो ना, ते खरं आयुष्य. प्रत्येकजण जीवन जगत आहेत, प्रत्येकजण आयुष्य जगत आहेत. परंतु आयुष्य जगत असताना खरं प्रेम करणारा काहीतरी चुकीचं बोलून जातो की नाही. परंतु तुमचं वाईट व्हावं याचा विचारही तो करू शकत नाही. एखादी व्यक्ती बघा समोरासमोर बोलून जाते, त्यावेळी आपल्याला वाटतं अरे ही व्यक्ती कशी काय बोलली, परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये काही नसतं. लक्षात ठेवा. का सांगितलं? कारण आपल्या मुखातून सुद्धा एखादा शब्द बाहेर पडतो. म्हणून आपल्या डोक्यामध्ये नसतं, आपल्या मनामध्ये नसतो की आयुष्यात ज्यांच्याकडे आनंद असतो ना, त्यांच्याकडे पैसा नसतो, आणि ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे आनंद नसतो. हे लक्षात ठेवा. मग आपल्याला आनंद हवा की पैसा हवा? आनंद सर्वजण जगतात का? पैसा सर्वजण कमावत आहेत, परंतु आनंद गमावत आहेत. मग उपयोग काय? मग आपण स्टेबल राहिलो पाहिजे. दोन्ही गोष्टी येण्यासाठी आपला देह चंचल नसावा. जी गोष्ट मनात आहे ना, ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि ती करून दाखवण्याची तुमच्यामध्ये तयारी असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी तत्पर व्हाल, तेव्हा तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. कारण तुम्हाला ते कार्य करायचं आहे, करून दाखवायचं आहे. आणि जी लोक तुम्हाला बोललेली आहेत, ज्या लोकांच्या मनामध्ये तुम्ही बसलेला आहात ना, ते असे कायम बसा की ते प्रत्यक्षात बघा, आपला देह हा त्यांच्या हृदयात बसला पाहिजे. असं एखादं कार्य, उत्तम असं कार्य कर, जेणेकरून आपला भोळेपणा बाजूला ठेवून लोकांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता आपण उत्तम प्रकारे कार्य करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या लोकांवर विश्वास ठेवशील त्या लोकांनी तुझा विश्वासघात करू नये, यासाठी तुझा देह सावध असणं आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.